नमस्कार, मी मयुरेश वाघ। आपल्याला माहिती आहे की आता पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे आणि आपला पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। विद्यमान खासदार जे आहेत राजेंद्र गावित हे 2 टर्म खासदार आहेत, दुसरी टर्म खासदार आहेत आणि शिवसेना भाजपची युती आहे, महायुती आहे आणि पालघर लोकसभा कोण लढवणार अशी चर्चा काही लोक जाणून बुजून घडवून आणतात गेले काही दिवस की भारतीय जनता पक्ष लढणार की शिवसेना लढणार, राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील पण त्यांचं चिन्ह काय असेल, तर त्याला फुल स्टॉप दिला गेलेला आहे वारंवार शिवसेनेकडनं की सांगितलं गेलं आहे की युतीचे महायुतीचे उमेदवार हे राजेंद्र गावित खासदार हेच असणार आहेत। आणि आत्ता 4 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंगल्यावरती वर्षा बंगल्यावरती पालघर लोकसभा क्षेत्रातल्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेलं आहे की पालघर लोकसभेची जागा ही शिवसेनाच लढवणार आहे आणि शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महायुतीचे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे अजितदादांचा पक्ष आहे हे तिघांचा महायुतीचा उमेदवार हे राजेंद्र गावित विद्यमान खासदार हे असणार आहेत। एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्पष्ट केलेलं आहे की राजेंद्र गावित हे महायुतीचे उमेदवार असतील पालघर लोकसभेचे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या मताधिक्याने पालघर लोकसभेची जागा निवडून आणण्याची तयारी ही शिवसेनेने केलेली आहे। भारतीय जनता पक्षाने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पालघर लोकसभेत तयारी केलेली आहे, कारण नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं सगळ्यांचंच तयारी आहे, सगळ्यांचं स्वप्न आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेना या महायुतीची ही तयारी सगळी जोरात सुरू आहे पालघर लोकसभेत आणि हे क्लिअर झालेलं आहे की राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील आणि त्याच्यावर शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता जी नुकतीच बैठक घेतली त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्यामुळे शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती या महायुतीचा गेल्या महिन्यामध्ये मेळावासुद्धा पालघरला झाला होता, आपण पाहिलं असेल, मोठा मेळावा झाला होता। त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काही दिवसांपूर्वी पालघरला आले होते, त्याच्यातसुद्धा जवळपास 15,000 लोकांची कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। त्यामुळे राजेंद्र गावित यांच्या नावावरती मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा आले होते, त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की राजेंद्र गावित हे उमेदवार असतील आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। आणि आता जी एकनाथ शिंदे यांनी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांकडनं, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं कामाचा आढावा घेतला, जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना आपल्या भाषेमध्ये समज दिली आणि एक कमिटी बनवलेली आहे पालघर लोकसभा जिंकण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची। आणि मुख्यमंत्र्यांनी निर्धार केलेला आहे की पालघर लोकसभेमध्ये राजेंद्र गावित हे पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागायचं आहे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागायचं आहे। त्यामुळे ही जी चर्चा सुरू होती की कोण उमेदवार असणार किंवा महायुतीत कोणता पक्ष जागा लढवणार, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि महायुती पूर्ण ताकदीने पालघर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे।